भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, पालिका आयुक्त सौरभ राव आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनीही पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केलं। बाबासाहेब हा आपला श्वास आहे, बाबासाहेब आपला दीपस्तंभ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि बंधुतेचा संदेश दिला। अनेक देशातल्या घटनेचा अभ्यास करून त्यांनी सर्वोत्कृष्ट घटना लिहिली। भीम जैसा सूरज अगर निकला ना होता तो हमारे जीवन में ये उजाला ना होता, मर गए होते यूं ही जुल्म सहकर अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावर प्रकाशझोत टाकत मनोगत व्यक्त केलं। महात्मा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ठाण्यात कोण नामदेव ढसाळ या विषयावर एका जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। हा कार्यक्रम काल संध्याकाळी 5 वाजता कोटनाका येथील टाउन हॉलमध्ये पार पडला। सुप्रसिद्ध कवी, विचारवंत आणि दलित पॅंथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या कार्यावर सखोल यावेळी चर्चा करण्यात आली। त्यांच्या साहित्याचं सामाजिक भान, त्यांनी उभारलेली चळवळ आणि बहुजन समाजाला दिलेलं नेतृत्व यावर अभ्यासपूर्ण विचार मांडण्यात आले। विविध वक्त्यांनी त्यांच्या काव्याच्या माध्यमातून उठवलेल्या विद्रोही विचारसरणीवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला। या कार्यक्रमाला बहुजन समाजातील विविध संघटनांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अनेक मान्यवर वक्त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। ओबीसी प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, कोकण मराठी साहित्य परिषद, कळवा, गटई चर्मकार समाज, कामगार संघटना, रिपब्लिकन युथ मूवमेंट, वी आर आंबेडकरी, समता मूलक फाउंडेशन, महाराष्ट्र क्रांती दल, बहुजन विकास संघ, नवविशाल बौद्ध मित्रमंडळ आणि समविचारी संस्था आदींनी या कार्यक्रमानं बहुजनांच्या विचारधारेच्या नव्या चळवळीला दिशा दिली। शिवसेना नेते आणि खासदार आनंद परांजपे यांनी सध्या माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे। सध्या माध्यमांमध्ये सूत्र नावाचेच सूत्रधार आहेत, परंतु प्रत्यक्षात महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात उत्तम समन्वय असल्याचं त्यांनी सांगितलं। कोणत्याही प्रकारची तक्रार अजित पवारांनी केली असल्याचं काहीही घडलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत त्यांनी स्पष्ट केलं की शहा हे कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी नव्हे, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रायगडावर आले होते। आज कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता। सुनील तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं की गृहमंत्री येत असताना पालकमंत्री पदाची चर्चा करण्याइतकी राजकीय परिपक्वता आमच्यात आहे। अमित शहा यांना स्नेहभोजनाचं आमंत्रण तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांनाही होतं, असंही परांजपे यांनी सांगितलं। मंगेशकर रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणावरही परांजपे यांनी भाष्य करताना मंगेशकर कुटुंबियांचं संगीत क्षेत्रातील योगदान मोठं आहे। भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार डॉक्टरांवर कारवाई होईल, परंतु मंगेशकर कुटुंबावर टीका करणं क्लेशदायक असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीदिनानिमित्त तलावपाळी ठाणे येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी केलं होतं। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष किशोर केदार, महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव शिल्पा सोनोने, ठाणे काँग्रेसचे सरचिटणीस संकटा पाठक, काँग्रेसचे नेते हरेश्वर कोळी, सचिव मनोजकुमार पांडे, ज्येष्ठ काँग्रेस सेवा दलाचे नेते हरिलाल विश्वकर्मा, युवक काँग्रेसचे विनीत मोरे, नदीम शेख, शुभम सोनोने, ठाणे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील भाबळ, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस वसुधा गायकवाड, महिला काँग्रेसच्या सचिव पुष्पा पाटील, उज्ज्वला अंबलकर, आशा गोखले, युवक काँग्रेस वॉर्ड अध्यक्ष हरी सिंग, युवा नेते रुपेश तुपे, नाना मगदूम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि संविधान जिंदाबाद अशा घोषणा देत उपस्थित कार्यकर्त्यांनी देशाच्या संविधानाच्या रक्षणाचा संदेश दिला। या कार्यक्रमाने वातावरण राष्ट्रभक्ती आणि समतेच्या मूल्यांनी जगभरामध्ये भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी होत आहे। याचा आम्हाला रास्त अभिमान आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ठाणे येथे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरी करत आहोत। मी या आजच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी महाकारुणी तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहे। आजच्या दिनी आपणास मी सांगू इच्छितो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वश्रेष्ठ घटना ही आपल्या भारत देशाला दिलेली आहे। याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे। भारत देशातील सर्व नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकांना मतदानाचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि महिलांना, या देशातल्या सर्व तमाम महिलांना, महिला भगिनींना स्वातंत्र्य, त्यांना त्यांचे अधिकार देण्याचं बहुमूल्य कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भीम होतो। ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त आणि भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ठाण्यात भव्य संविधान गौरव यात्रा काढण्यात आली। या रॅलीत आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, बौद्ध धर्मगुरू भंते, माजी नगरसेवक संदीप लेले, नारायण पवार, भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुरेश कांबळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी, सचिन पाटील, राजेश गाडे, विशाल वाघ, कृपाल कांबळे, प्रदीप जाधव आणि असंख्य भीमसैनिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषानं यावेळी वातावरण भीममय झालं होतं। भाजप खोपट कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तस्बिरीला पुष्पहार घालून भंते यांच्या उपस्थितीत वंदना घेऊन रॅलीस सुरुवात झाली। आंबेडकर रोड, कोटनाका येथील संविधान चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि पुढे बाजारपेठेतून स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ ही रॅली समाप्त झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर उपस्थित नागरिकांनी या रॅलीचं जोरदार स्वागत केलं। या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर कोटनाका येथील अशोक स्तंभ येथे असलेल्या संविधान प्रतिमेसही आमदार केळकर, आमदार डावखरे, संजय वाघोले आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। बाजारपेठेतून ही रॅली जात असताना दुकानदारांनी रॅलीवर आणि बाबासाहेबांच्या तस्बिरीवर फुलांचा वर्षाव केला। तर स्टेशन रोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा समारोप करण्यात आला। आमदार केळकर यांनी यावेळी ठाणे नगरी ही डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी असल्याचं सांगितलं।
डॉक्टर आंबेडकरांमुळे आपल्याला घटना मिळाली, न्याय हक्क मिळाला. या घटनेचा आणि आपल्या कर्तव्याचा आदर करण्याचा संकल्प आपल्याला बाबासाहेबांनी दिला. सर्वांचा विकास, सामाजिक न्याय याबाबत कटिबद्ध असावं ही शिकवण त्यांनी दिली. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम. तर आमदार डावखरे यांनी नागरिकांना जयंती दिनाच्या शुभेच्छा दिल्या.